अष्टविनायक यात्रा करायची म्हणजे पवित्र आणि सात्विक महाप्रसादाचा आस्वाद आवर्जून घेतलाच पाहिजे। अष्टविनायक यात्रेने काय फळ मिळतं यापेक्षा आपल्याला काय काय अनुभवता येतं हे महत्त्वाचं। दर्शनाच्या रांगेतली प्रतीक्षा आणि मंदिराच्या आजूबाजूचा सुंदर परिसर, फुलं विकणारी आजी आणि नाश्त्याला गरमागरम भजी। मोठ्यांसाठी प्रवास थोडा कंटाळवाणा झाला की ही खोडीची लेकरं त्या प्रवासाची मज्जा वाढवतात। आपल्याला प्रत्येक मंदिराचं वेगळं सौंदर्य आणि पुरातन अशी मंदिराची रचना, मंदिरात मिळणारी अपार शांतता अनुभवायला मिळते। 2 रात्री आणि 3 दिवसाच्या या संपूर्ण अष्टविनायक यात्रेमध्ये आमची कुठे राहायची व्यवस्था झाली, जेवणाची व्यवस्था कशी झाली, तसेच निसर्गरम्य वातावरणात खोडीच्या लेकरांनी कशी मज्जा केली, हे सर्व तुम्हाला पाहायला मिळेल। गणराया, जीवनात सुख दुःख यश अपयश अनेक येतात, पण प्रत्येक सुरुवात तुझ्या नावाने झाली की प्रवास आपोआप सुंदर होतो। चला तर मंडळी, बसा मग आपल्या गाडीत, तुम्हाला संपूर्ण अष्टविनायक यात्रा घडवतो। तुम्ही जर या व्हिडिओवर क्लिक केलं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण तुम्हाला पूर्ण अष्टविनायकांचं दर्शन होणार आहे। शुभ सकाळ सगळ्यांना आणि गणपती बाप्पा मोरया। कारण शनिवार, रविवार आणि सोमवार अशी 3 दिवस कंटिन्यू सुट्टी आली आहे आणि याचाच लाभ घेत आम्ही अष्टविनायक यात्रा करतोय जवळपास 6 वर्षानंतर, है ना? आमच्या लग्नाला आता 6 वर्ष होतील। आमचं लग्न झालं तेव्हा आम्ही अष्टविनायक केले होते। आता जवळपास 6 वर्षानंतर पुन्हा एकदा, हो खरं गणपती बाप्पांनीच बोलवलेलं आहे। नवी मुंबईच्या जवळ महड वरद विनायक या गणपतीचं दर्शन आम्ही पहिल्यांदा घेतोय। जे मुंबईत राहत असतील त्यांना माहीत असेल की मुंबईपासून सगळ्यात जवळ पहिला अष्टविनायक महडचा वरद विनायक आहे आणि मग तिथून पाली आणि मग तिथून पुढे आता ठरवू कसं कसं हे करायचं आपल्याला। खोडीची लेक अशी इकडे झोपली आणि आज आमच्या सोबत आहेत शिवांजलीचे मामा आणि शिवांजलीची मामी आणि ही आमची घारू। तर चला कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये। आता पहिल्या अष्टविनायकाचं दर्शन करूया आपण। चला आता आपण दर्शन घेऊयात गणपती बाप्पाचं। चिवताई बघा ही बरेच लांब लांबून लोक आलेले दिसतात आपल्यासारखे। मोठीच दुकानं उघडलेली आहे तिकडे। लाईन बघा मित्र किती इकडे, थंडी वाजते थंडी। ते बघा कसे करते। कसं वाटतंय तुला, पहिल्याच गणपतीला लाईन लावा लागली आपल्याला? हा ना, असं एक्सपेक्टेशन नव्हतं की पहिल्याच गणपतीला। मला वाटलं डायरेक्ट गाभाऱ्यातच जाणार, मला वाटलं कोणच नसेल, डायरेक्ट आपण दर्शनाला आतमध्ये जाऊ नाही का? हसून दाखव, हसून दाखव। हसणार नाहीये। बरीच गर्दी आहे मित्र आज। मस्ती नको करू, करणार? सगळ्यात पहिलं आपण ना महडच्या वरद विनायकांचं दर्शन केलंय। मस्त असं साधारण 1-1.5 तासाच्या लाईन नंतर आमचं दर्शन झालेलं आहे। म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं एवढी गर्दी असेल, सकाळी लवकर आलो होतो आम्ही, पण छान दर्शन झालं। अष्टविनायकांपैकी हे असं एकच मंदिर आहे जिथे आपल्याला त्यांच्या चरणांना स्पर्श करून दर्शन दिलं जातं। आणि इथे ना मंदिरात एक अखंड दीप आहे जो 24 तास चालू असतो, त्याला नंदादीप म्हणतात, जो अखंड चालू असतो। मागितलेला वर देणारा म्हणजे वरद विनायक। मस्त दर्शन झालेलं आहे।
आता चहा नाश्ता पण केला आम्ही. एक साधारण 1.5 तास लागला आम्हाला. बऱ्याच वेगवेगळ्या अशा टूर्स अँड ट्रॅव्हल्सवाले येतात ना, तसे 5-6 गाड्या आल्या होत्या. त्यामुळे गर्दी झाली होती, पण छान दर्शन झालं. आता इथून पुढे आम्ही पालीला जातोय, तिथे पण 1 तासाभरात पोहोचू. बाकी गर्दी तिकडे किती सांगता येणार नाही आता. आता हे 3 दिवस सुट्टीचे आहेत, त्यामुळे जवळपास सगळीकडे गर्दी तर असणारच आहे. तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. तुम्हाला देखील ना संपूर्ण अष्टविनायकांचं दर्शन घडवून आणू. मागे गणेशोत्सव असल्यामुळे ना पालीला जत्रा भरलेली आहे आणि आम्ही आता थोडं ट्रॅफिकमध्ये अडकलोय. त्या सगळीकडे असे स्टॉल वगैरे लावलेले आहेत आणि रस्ता पण छोटाच आहे. इथं तरी गर्दी कमी दिसते सध्या. मित्र, इथं काय लाईन जास्त नाही आहे, थोडीशीच लाईन आहे. फक्त आम्हाला ट्रॅफिक भरपूर लागलं इकडे. हार बघा किती भारी दिसतं ना. तुझं फूल आणि मम्मीने असा जास्वंदाचा हार घेतलाय छान छान. बर हिचं फूल उड्या मारते मध्ये मध्ये. चला चला, थोडीशीच लाईन आहे बघू आता. तर आता आपलं बल्लाळेश्वर गणपतींचं दर्शन झालेलं आहे. महडपासून 1 तासाभरातच बल्लाळेश्वर गणपती महाराजांचं मंदिर आहे. हे सुधागड तालुक्यामध्ये येतं. गणपतींचे भक्त बल्लाळ यांच्या नावावरून यांचं नाव बल्लाळेश्वर असं ठेवण्यात आलेलं आहे. हे असं एकमेव अष्टविनायकांपैकी एक मंदिर आहे जिथे भक्ताच्या नावावरून गणपतीचं नाव ठेवलं आहे. बाबू काय बघते तिकडे? काय आहे तिकडे? कासव. तर मित्रो, आम्ही आता महाप्रसादाच्या लाईनमध्ये थांबलेलो आहे. चिवथायला आमच्या भूक लागलेली आहे खूप. ती म्हणते चला चला, पण आता काय थोडं थांबावंच लागेल नाही का. भूक लागली ना बघू. हां इकडून आम्हाला त्या बाजूला जायचं आहे, तिकडे. असा प्रसाद आहे मित्र हो. मस्तपैकी डाळ भात, लाडू, लोणचं, कोशिंबीर, भाजी आणि इकडं असं ताक दिलेलं आहे. मस्त बल्लाळेश्वरांचं दर्शन झालं आणि महाप्रसाद देखील घेतला आम्ही आणि आता ओझरला निघालोय. ₹20 नारळ. मी एक पिऊन आलो, घेऊन आलो. गाडी चालवून चालवून मी कंटाळलोय आणि हे नारळ पाणी पिते पाहिले का. मी बघतेय गोड आहे का, तुमच्यासाठीच घेतलंय तसं ते. झोपून झोपून करणार थकवा आलाय. 6:30 वाजलेले आहेत. आम्ही मस्त चहा पाणी केलंय आणि गाडीचं पण चहा पाणी केलंय. CNG फुल केलेलं आहे. आता गुगल मॅपनुसार तर 2 तास लागणार आहेत. जर ट्रॅफिक जास्त नाही लागलं तर आम्ही पोहोचू 2 तासात. आशा करतो की आम्हाला ओझरला भक्त निवास भेटेल, कारण सुट्टीचा दिवस असल्यामुळे खूप गर्दी आहे सगळीकडेच. ट्रॅफिक लागलेलं आहे सध्या. ट्रॅफिक नाही म्हणता येणार, पण असं गर्दी तर आहे. फायनली 8:30 वाजलेत आणि आम्ही आता पोहोचलोय ओझरला. चला आता आपल्याला भक्त निवास भेटतोय का बघूया. तर मित्रो, भक्तनिवास सर्व फुल आहेत. आता आम्हाला प्रायव्हेट सोय बघावं लागणार आहे. चला आता शोधूयात. भक्तनिवास सर्व फुल आहेत, प्रायव्हेट सोय तुमची तुम्ही बघा असं ते म्हणाले. आता मग इकडं आपल्याला आजूबाजूला बघावे लागेल. प्रायव्हेटवाले डायरेक्ट डबलच घेणार.
हा मग ते तर आहेच आता. चला आता आजूबाजूला तरी बघू आपण, नाही तर ते पण झालं. ते पण नाही भेटायचं. कढई. शेवभाजी व्हेज कढाई. आपली बाजरीची भाकरी आलेली इकडं मस्त. आपली फेवरेट शेवभाजी आलेली इकडे. एकदम घरच्यासारखी टेस्ट आहे. जेवण वगैरे झालंय आमचं आणि जवळपास 10:30 वाजलेत. इथे कुठेच आमची राहण्याची सोय झाली नाही, सगळे भक्त निवास फुल आहेत. पण आमची राहण्याची सोय ना एका वेगळ्या जागी झाली आहे. गणपती बाप्पांनीच केली असं म्हणायला हरकत नाही. तर आता उद्या सकाळी दाखवू तुम्हाला की आम्ही कुठे थांबलोय. मस्त सकाळ झालेली आहे, अनएक्सपेक्टेड एकदम. रात्री ना आमची कुठेच राहायची सोय नाही झाली, सगळे भक्त निवास फुल होते. मग माझ्या ऑफिसमधल्या मॅडम आहेत, ज्या कलिग आहेत माझ्या, त्यांचं ना माहेर आहे इथे ओझरपासून अगदी 15-20 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे. आणि त्यांच्या घरी कोणी नसतं, घर बंद असतं, म्हणजे चुलते वगैरे असतात बाजूला त्यांचे काका वगैरे. मग आम्ही इथे आलो, त्यांनी सांगितलं नाही तुम्ही तिथेच जा राहायला. मग इथे आलो, त्यांनी मस्त सोय केली आमच्या राहण्याची. आणि इथून ना लेण्याद्री अगदी जवळ आहे, 10 किलोमीटरच आहे. मग आता आम्ही लेण्याद्रीला जाणार आहोत आणि नंतर परत ओझरचं दर्शन घेणार आहोत. इथे एवढ्या गाड्या पार्क झाल्यात ना की इथे किती गर्दी असेल सांगता येत नाही. वरती पण एवढी गर्दी दिसतीये, भरपूर लोक आलेली आहेत. चला गणपती बाप्पा मोरया करून आपण सुरुवात करूया. बबू, गणपती बाप्पाकडे जाईपर्यंत तुझे फुलं राहतील का? सुकून जातील ते? नाही सुकणार. बर, होतील ना 2 दिवसात आपल्या अष्टविनायक. डाऊट येत. हा ना, कारण कसं आहे, हे लहान मुलं असल्यामुळे ना आम्हाला थोडंसं थांबत जावं लागतं. यांना सुहाली शिहाली पाणी प्यायचंय, हे खायचंय ते खायचंय, आणि हे असे हळूहळू चालतात हे लहान लेकरं. हे बघा, मग आम्हाला पण स्लोच चालावं लागतंय. आणि कंटिन्यू उचलून पण नाही घेऊ शकत. हा ना, गर्दीच गर्दी. मित्र इकडे जत्राच भरलेली आहे. बापरे, हॉटेल पण फुल आहेत. काय पाय दुखतोय तिचा. हे पाय दुखतोय वगैरे असलं काय बोलू नका तू. माकड बघा, माकड. चालती माझ्या खांद्यावर माकड बसले. हुप्प्याला हुप्प्या बघ बघू. हो बाळ बघ, बाळ. पोहोचलो बाबा शेवटी. त्यांना किती दम लागत असेल. गिरिजा म्हणजे पार्वती, आणि त्यांच्या तपश्चर्येतूनच ना या गणपतींचा जन्म झालाय, म्हणून त्यांचं नाव गिरिजात्मज असं ठेवण्यात आलंय. एवढं बाहेर ऊन असताना देखील आतमध्ये इतकं थंड वातावरण आहे, प्रचंड थंड. गिरिजात्मज म्हणजे आईच्या तपश्चर्येतून प्रकटलेला गणपती. हे एक मातृत्व आणि पुत्र यांचं प्रतीक आहे.
12:30 वाजता आपण ओझरला पोहोचलोय आता. स्वागत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंदिर मम्मा की. काय करते? अरे ती झोपली बघ. हे उठ, हे उठ उठ, पडशील तिकडं, पडशील महागा. आता आमच्या ओझरच्या विघ्नेश्वरांचं दर्शन झालेलं आहे. लेण्याद्रीपासून अगदी जवळ आहे, अर्ध्या तासाच्या अंतरावरतीच आहे. पुराण कथानुसार ना गणपतींनी इथे विघ्नासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता, म्हणून यांचं नाव विघ्नेश्वर आहे. आणि भक्तांची सगळी विघ्न दूर करणारा असा हा विघ्नेश्वर. मंदिराच्या बाजूला ना अशी कुकडी नदी वाहते. आणि इथलं विशेष म्हणजे ना या मंदिराचा कळस सोन्याचा आहे. तशी थोडी गर्दी होती, एक साधारण 1 तास तर जातोच आहे प्रत्येक जागेवरती. चालायचंच तेवढं. हे बघा इकडे कशी दगड टाकते. अरे बापरे. 3 वाजलेले दुपारचे. जेवण वगैरे झालंय आमचं. आणि आता ओझरचं दर्शन घेऊन ना आम्ही रांजणगावला निघालोत. हे बघा, आणि ह्यांची ही अशी मस्ती चालू आहे. बघूया आता किती वेळ लागतोय तिथे, कारण प्रत्येक जागी साधारण 1-1.5 तास तरी लागतोच आहे. सुट्टी असल्यामुळे थोडी गर्दी आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंदिर मामा की. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आणि हे वाले गणपती बाप्पा इथे तिकडे तुम्ही यायचं असतं. हे इथंच असतात बाबू, आपण इकडे यायचं असतं, कळलं? आता आपण आहोत रांजणगाव येथे. रांजणगाव हे शिरूर तालुक्यात येतं. रांजणगावच्या गणपतीला ना महागणपती असं म्हणतात. महाशक्ती देणारा गणपती. पुराण कथानुसार त्रिपुरासूरला मारण्यासाठी गणेशांनी ना देवांना महाशक्ती दिली होती, त्यामुळे यांचं नाव महागणपती असं आहे. आणि आज ना आम्ही इथेच थांबणार आहोत. आम्हाला ना भक्तनिवास मिळालेलं आहे, त्यामुळे आम्ही इथेच थांबून घेतलंय. आणि राहिलेले अष्टविनायक आपण उद्या पूर्ण करू. शुभ सकाळ सगळ्यांना. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आता आम्ही भक्तनिवासातून निघालोय. खूप छान असं भक्तनिवास होतं. अगोदर ना खूप साधं होतं, आम्ही गेल्या वेळेस आलो होतो तेव्हा, पण आता खूप छान रिनोव्हेशन केलंय त्यांनी, फर्निचर वगैरे केलंय, एकदम हॉटेलसारखं केलंय. आता थेऊरच्या चिंतामणींचं दर्शन करायला आम्ही निघालोत आणि पुढे तिथून ना मोरगावचे मोरेश्वर आणि त्यानंतर सिद्धटेकचे सिद्धिविनायक अशी आपली अष्टविनायक यात्रा पूर्ण होणार आहे. आणि मग परत जाताना महडचे वरदविनायक.
अशी ती आमची पूर्ण अष्टविनायक यात्रा कंप्लीट होणार आहे. तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये, तुमचे देखील आज अष्टविनायक पूर्ण होतील. आता आपण ना श्री चिंतामणी गणपती थेऊर येथे दर्शन घेतलेलं आहे. हे ना हवेली तालुक्यामध्ये येतं. रांजणगावपासून जवळच आहे, 1 तासाभराच्या अंतरावरती. हे मंदिर आहे ना मुळामुठा नदीच्या संगमावरती आहे आणि भक्तांची चिंता दूर करणारा असा हा चिंतामणी. चला झोप आली आम्हाला, झोप काढली आम्ही थोडीशी. चला मयुरेश्वरला पोहोचलो आता आम्ही, दर्शन घेऊयात. इकडे बघ देवबाप्पासाठी माळे, देवबाप्पाचे हार आहे, फुल आहे. हे बघ गणपती बाप्पाची बाहुली. आता आपलं मोरगावच्या मयुरेश्वराचं दर्शन झालेलं आहे. हे बारामती तालुक्यात येतं आणि थेऊरपासून एक साधारण 60 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. हे ना करा नदीच्या काठावर बसलेलं मंदिर आहे. पुराणकथानुसार ना सिंधुरासूर या राक्षसाचा वध करण्यासाठी श्री गणेश येथे ना मोरावर बसून आले होते आणि तेव्हापासून त्यांचं नाव मयुरेश्वर असं पडलेलं आहे. ते मोरगावचा मोरेश्वर म्हणजे सगळ्या संकटांवर विजय मिळवून देणारा आद्य गणपती. अरे काय तसं. मयुरेश्वराचं मस्त दर्शन झालंय. तिथे ना बऱ्यापैकी गर्दी होती, कारण जेजुरीला जाणारे पण बरेचसे ना इकडे दर्शनाला येतात, त्यामुळे थोडीफार गर्दी होती. आणि तिथे ना आम्हाला आपला यूट्यूबचा खूप सारा परिवार भेटला. बरेच जण भेटले, बऱ्याच जणांनी फोटोही काढले. आम्हाला ते रेकॉर्ड नाही करता आलं ॲक्च्युली, पण सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. म्हणजे खूप छान वाटलं. आणि विशेष करून ह्या चिवताईला, ह्या खोडीच्या चिवताईला भेटण्यासाठी बरेच जण येतात. तर आता आम्ही चाललोय सिद्धटेकच्या सिद्धिविनायकला. आता हे आपलं शेवटचं अष्टविनायक आहे. तर चला, 4 वाजलेले आहेत. आता बघूया इथे गर्दी आहे की नाही. आता आम्ही सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं आहे. हे मंदिर आहे ना भीमा नदीच्या काठावरती आहे. आणि पुराण कथांच्या मान्यतानुसार ना जेव्हा देवांचं आणि दानवांचं युद्ध चालू होतं तेव्हा देवांचा पराभव होत होता, म्हणून देवांनी ना श्री गणेशांची आराधना केली. तेव्हा श्री गणेश स्वतः इथे प्रकट होऊन देवांना त्यांनी सिद्धी दिली आणि त्यांचा विजय झाला. असा हा सिद्धटेकचा सिद्धिविनायक म्हणजे सगळ्या कामात सिद्धी देणारा सिद्धिविनायक. हे बघू, तुला कसं वाटतंय गणपती बाप्पाचं दर्शन केल्यावर? छान वाटतंय. किती गणपती बाप्पाचं दर्शन केलं आपण? हा, अरे 8. किती? 8 गणपती बाप्पाचं दर्शन केलं. तिच्या फोड्या काय संपणार. छान आहे, छान आहे टेस्ट.
हे घेऊ का एक? हे पण छान लागते है ना. आणि हे मग हे 2 घेते. हो आपल्या घरी आहे ना. हॉटेलचं म्हणलं की तिला चांगलंच लागतं. 6:30 वाजलेले आहेत आणि आत्ता आम्ही जेवण केलंय. आता असं म्हणतात की अष्टविनायक करताना ना पहिल्या गणपतीला जिथे तुम्ही दर्शन घेतलेलं ना तिथे परत जायचं असतं. म्हणून आता आम्ही महाडला निघालोय. आमचं दर्शन तर काय होणार नाही, कदाचित तोपर्यंत मंदिर बंद होऊन जाईल, पण आम्ही मुखदर्शन मात्र नक्की घेऊ. तर चला, आता आपला शेवटचा टप्पा आहे या अष्टविनायक यात्रेतला. कदाचित घरी जायला आम्हाला 12-1 वाजणार आहे. बघू देवबाप्पा कसे बघतात आपल्याकडे, बघ आहे ना. रात्रीचे 11 वाजलेत आणि आम्ही आता महाडच्या वरद विनायकाचं म्हणजे पहिल्या गणपतीचं परत दर्शन घेतलंय. ते पण असं मुखदर्शनच म्हणजे देवबाप्पांना तेल लावतात. हा ना. देवबाप्पाची सेवा चालू आहे ॲक्च्युली. दिवसभर देवबाप्पा थकतात ना सगळ्यांना दर्शन देऊन. एवढ्या रात्रीचं मला वाटतं पहिल्यांदाच आपण असं दर्शन घेतलं असेल नाही. हो ना. चला आता आपले अष्टविनायक पूर्ण झालेले आहेत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मंदिर मामा की जय. चला गणपती बाप्पा आशीर्वाद असू द्या.